पण आपला देश कृषीप्रधान देश म्हणतो, परंतु शेतीची परिस्थिती अतिशय वाईट आहे. नाविलाज असेल तर झाडं तोडायला हरकत नाही, पण एक झाड तोडलं तर त्याच्या बदल्यात कमीत कमी 3 ते 4 झाडं नवीन लावली पाहिजे. निसर्गाविषयी अवेअरनेस फारसा आता राहिला नाही. घरात मनी प्लांट असेल तर पैशाची वृद्धी होते. पैशाची वृद्धी जर कष्ट केलं नाही, आपण घरात बसून कधीच पैसा मिळणार. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं की तापमान वाढत. मानव सजीव सृष्टीसाठी ही धोक्याची पातळी आहे. देशी झाडं, विदेशी झाडं, तर ही नक्की कन्सेप्ट काय आहे आणि ह्याच्यावर तुमचं मत काय आहे? आता ग्लोबल आपण एन्व्हायरमेंट मध्ये जगतोय, देशी विदेशी असं काही राहिलं नाही. वेगवेगळ्या वर्क प्लेसेस मध्ये झाडं घेतली जातात, लावली जातात, पण त्याची म्हणावी अशी पुरेशी पुढे काळजी घेतली जात नाही. इथे ही इंडोर प्लांटची अवस्था अतिशय वाईट असते. आपण पाहतो बऱ्याच वेळा कीड आलेली असते, रोग आलेला असतो, विशेषतः त्याला खतं दिली जात नाही, कसं तरी आपलं पाणी घातलेलं असतं. तर त्यासाठी एक सोल्युशन आपल्याकडे आहे. आपण प्लांट लायब्ररी हा कन्सेप्ट आपण इंट्रोड्यूस केला. प्लांट लायब्ररी ही जी आपण कन्सेप्ट घेऊन चाललोय ही खरंच एकतर वेगळी कन्सेप्ट आहे. झाडाचा रोल काय आहे की एक तर हवा शुद्ध करतात, पर्यावरणाच्या दृष्टीने एस्थेटिक व्हॅल्यू आहे त्याला. बरोबर. त्यामुळं प्लांट सिलेक्शन हे फार महत्वाचं आहे. पर्यावरणाचा समतोल हा आता ढळत चाललेला आहे. नमस्कार मंडळी, सह्याद्री संवादच्या नवीन पॉडकास्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपल्यासोबत आहेत हरित क्रांती करणारे कृषी तज्ञ आणि नवउद्योजक डॉक्टर दिलीप कठमाळे सर. नमस्कार, मी डॉक्टर दिलीप किसनराव कठमाळे. मी महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये जवळजवळ 40 वर्ष नोकरी केली आणि आता निवृत्तीनंतर आपली नर्सरी आहे, निसर्ग नर्सरी. तर एकूणच आपण पाहतो की गेल्या काही वर्षामध्ये आपण पाहतो की पर्यावरणाचा समतोल हा आता ढळत चाललेला आहे. म्हणजे ओझोन होल, ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज हे इव्हेंट्स आपण वेळोवेळी त्याबद्दल ऐकतोय, बोलतोय. तर हे अचानक तापमान वाढ होते. तापमान वाढीमुळे समुद्राची पातळी वाढते, बर्फ वितळते. तर एकूणच मानव सजीव सृष्टीसाठी ही धोक्याची पातळी आहे. तर हे पर्यावरणाचा समतोल का ढासळतोय, तर या संबंधी आपण पाहतो की साधारणपणे पृथ्वीवरती पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि सजीव सृष्टीला योग्य वातावरण राहण्यासाठी 1/3 क्षेत्र हे जंगल किंवा वृक्षाने आच्छादित असणं गरजेचं आहे. परंतु दुर्दैवाने आपल्या अनेक कारणामुळे जंगलतोड मोठ्या प्रमाणात होते. डिफॉरेस्टेशन आहे, अर्बनायझेशन मध्ये मोठमोठे कारखाने, रस्ते, यामुळे मोठ्या प्रमाणात झाडांची तोड होते. ज्या प्रमाणात झाडं तोडली जातात त्या प्रमाणात ती लावली जात नाही. त्यामुळं हे जे कव्हर आहे ते कमी कमी होत चाललंय आणि त्यामुळं हे तापमान वाढ, म्हणजे कसं की कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं की तापमान वाढत. बरोबर. नॉर्मली कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जे आहे ते संतुलित राखण्याचं काम हे वृक्ष करतात. तर एकूणच कुठलीही वनस्पती स्वतःचं अन्न हे स्वतः तयार करते आणि अन्न तयार करण्यासाठी त्याला सूर्यप्रकाशासोबत कार्बन डायऑक्साईड लागतो आणि कार्बन डायऑक्साईडचा वापर हे वनस्पती मोठ्या प्रमाणात करत असल्यामुळे संतुलन हे राखलं जातं पर्यावरणात. त्या दृष्टीने आपण जंगलाकडं, निसर्गाकडं त्या दृष्टीने पाहिलं पाहिजे. आणि जे काही वृक्ष तोड आहे ती थांबवणं तर गरजेचं आहे, परंतु एकूण हे आपलं 1/3 कव्हर हे पूर्ण होण्यासाठी आपण वृक्ष लागवड हे मोठ्या प्रमाणावर करणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टीने आपण पाहिलं की खेड्यांमध्ये अजूनही परिस्थिती ठीक आहे, परंतु शहरांमध्ये मोठ्या अर्बनायझेशन मध्ये आपण पाहतोय की वृक्ष तोड मोठ्या प्रमाणावर होते आणि प्रदूषण हवेचं खूप मोठ्या प्रमाणात. कारखाने आहेत, वाहनांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड वाढते. मग वाहनाचा धूर आहे, त्यामधनं कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड असे विषारी वायू आहे. कारखान्याचे धुराडे आहेत, त्यातनं अनेक प्रकारचे विषारू वायू हे वातावरणात मिसळले जातात आणि ते सजीव सृष्टीच्या दृष्टीने एकदम घातक आहे. बरोबर. शेतीमध्ये सुद्धा अनेक प्रकारचे घातक केमिकल्स आपण आता तणनाशक, रोगनाशक, बुरशीनाशक म्हणून वापरतो. तर त्याचं सुद्धा प्रमाण आपण कमी करणं गरजेचं आहे. तर एकूणच पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी वृक्ष जे आहेत, झाडांचा रोल हा फार महत्वाचा आहे. त्यामुळे ते एक तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होतंय आणि कमी झालं की पर्यावरणाचं संतुलन, म्हणजे ऑक्सिजनचं प्रमाण नॅचरली वाढतं. सजीवांना ऑक्सिजनची गरज असते आपण पाहतो आणि वनस्पतीला कार्बन डायऑक्साईडची आवश्यकता आहे. त्यामुळं वनस्पती आणि मनुष्य प्राणी किंवा सजीव हे एकमेकांना पूरक आहेत. त्यामुळं आपण आपल्याला योग्य पद्धतीने जगायचं असेल किंवा पर्यावरणाचं संतुलन हे व्यवस्थित ठेवायचं असेल तर वृक्ष लागवड ही मोठ्या प्रमाणात केली पाहिजे आणि संवर्धन, नुसती लागवड करून उपयोग नाही. बऱ्याच वेळा आपण पाहतो की सामाजिक वनीकरणातर्फे हे उपक्रम राबवले जातात. दरवर्षी त्याच खड्ड्यामध्ये पुन्हा पुन्हा झाडं लावली जातात.
संख्या ही प्रचंड वाढते, परंतु प्रत्यक्षात झाडं नसतात. नुसतं लागवड करून उपयोग नाही, तर संवर्धन हे फार महत्वाचं आहे. म्हणजे काही कालावधीसाठी आपण ते झाडं जगवली तरच पुढं ते आपल्याला मेंटेन राहतात. तर त्या दृष्टीने आपण हे वृक्ष लागवड आणि पर्यावरणाचं संतुलन हे करणं गरजेचं. तर शहरी भागामध्ये आपण पाहतो की जागेचा अभाव असतो, जागा नसते. त्यामुळे घरात सुद्धा आपण आता जिथं जिथं जागा असेल, वरांडा असेल, बाल्कनी असेल, तिथे आपण इंडोर प्लांट्स सुद्धा आपण घरामध्ये ठेवू शकतो. तर घरामध्ये सुद्धा आपण पाहतो की शहरामध्ये प्रदूषण हे फार मोठ्या प्रमाणावर आहे. अगदी हवेमध्ये जे विषारी वायू आहे, घटक आहेत, त्यामुळं आपल्या आरोग्याच्या समस्या आता उद्भवत आहेत. तर त्या दृष्टीने जर आपण काही वनस्पती अशा असतात की हवेतले हे विषारी घटक शोषून घेतात, हवा शुद्ध करणाऱ्या वनस्पती आहेत, तर त्यांची आपण जोपासना केली घरामध्ये, इंडोर प्लांटमध्ये, त्यामध्ये विशेषतः जे नॉर्मल वनस्पती आणि इतर चीक असणाऱ्या वनस्पती जे म्हणतो आपण, लॅटेक्स किंवा इफोर्बिया स्पेसीज म्हणतो आपण त्याला, वड, उंबर, पिंपळ, रबर प्लांट, ह्या ज्या स्पेसीज आहेत त्या इतर वनस्पतीच्या तुलनेने जास्त कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. कार्बन डायऑक्साईड बरोबर इतर काही विषारी वायू हवेमध्ये असतील ते सुद्धा शोषून घेतले जातात आणि त्यामुळे हवा शुद्ध करण्याचं काम करतात. तर पूर्वी आपण पाहतो की रोड साईडला वडाची झाडं लावली दिसतात आपल्याला. त्याचं कारण असं आहे की हे इतर झाडाच्या तुलनेने जास्त ऑक्सिजन सोडतात, कार्बन डायऑक्साईड जास्त शोषण करतात आणि हवा शुद्ध ठेवण्याचं काम करतात. तर त्या दृष्टीने आपण निश्चित आपला आरोग्याच्या दृष्टीने किंवा पर्यावरणाचं संतुलन राखण्याच्या दृष्टीने वृक्ष लागवड ही जिथे जिथे शक्य असेल तिथे, म्हणजे काही सार्वजनिक जागा असतील, खाजगी, आता शेतीच्या बांधावर सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड ही करणं गरजेचं आहे. आता आपण जे बोललो त्याच्यावरनं तुमची निसर्ग किंवा पर्यावरणाचा समतोल राहावा यासाठीची धडपड, तळमळ आम्हाला कळतीये. पण तुम्ही या सेक्टरकडे, म्हणजे बॉटनी असेल किंवा ऍग्रिकल्चरल असेल, या सेक्टरकडे कसे वळलात? आम्हाला तुमचा अगदी लहानपणापासूनचा आतापर्यंतचे तुमचा सगळा प्रवास आम्हाला जाणून घ्यायला आवडेल सर. तर माझं गाव अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुक्यामध्ये अतिशय छोटं खेडेगाव आहे. ऍक्च्युली अजूनही आमच्या गावामध्ये पोस्ट ऑफिस नाहीये. शेजारच्या गावामध्ये पोस्ट ऑफिस आहे, एवढं छोटं गाव आहे. अच्छा. आणि आमचा पाथर्डी तालुका हा पारंपरिक दुष्काळी भाग आहे. म्हणजे आवर्षण प्रवण क्षेत्र ज्याला म्हणतो आपण, तिथं पडणारा पाऊस हा अत्यंत लहरी स्वरूपाचा असतो. त्यामुळं खरीप हंगाम हा अश्युअर्ड नसतो, कारण आला पाऊस तर आपल्याला पीक मिळते, नाही आलं तर नेहमीच दुष्काळी परिस्थिती असते. तर रब्बी हंगामात काही प्रमाणात आपल्याला पिकं मिळतात आणि उन्हाळी हंगामात तर पाण्याचं पूर्ण दुर्भिक्ष आहे. आता जसं आता आपण सांगली जिल्ह्याचा जर विचार केला तर कृष्णा नदी आहे, वारणा नदी आहे, बऱ्यापैकी पाण्याच्या सुविधा आहेत आणि जिथे पाण्याची सुविधा नाही तिथं लिफ्ट इरिगेशन स्कीम आहे. तसं आमच्या भागामध्ये नगर जिल्ह्यामध्ये अर्धा अहमदनगर जिल्हा पूर्ण दुष्काळी आहे. त्यामध्ये तिथे कुठल्याच पाण्याची, संपूर्ण पावसाच्या पाण्यावरती शेती आहे. अशाही परिस्थितीत माझं बालपणीचं शिक्षण आमच्या गावामध्ये 4थी पर्यंत शाळा, त्यानंतर 4थी नंतर मी पुढच्या शिक्षणासाठी शेजारच्या गावामध्ये 4 किलोमीटर पायी प्रवास करून 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. 11वी 12वी मी अहमदनगरला पूर्ण केलं आणि 12वी नंतर मी ऍग्रिकल्चरला कृषी महाविद्यालय धुळे इथे प्रवेश घेतला. 1979 ते 82 हे माझा ग्रॅज्युएशनचा कालावधी. तर कृषी क्षेत्रात असल्यामुळे नॅचरली पिकांच्या सोबतच वनस्पतीविषयी आवड निर्माण झाली. आपल्या आता शेतीची सुद्धा आपली परिस्थिती अशी आहे की आपण आपला देश कृषीप्रधान देश म्हणतो, परंतु शेतीची परिस्थिती अतिशय वाईट आहे. देशाचा जर विचार केला तर नैसर्गिक संसाधनाचा हा समतोल नाहीये. म्हणजे उत्तर भारतामध्ये पाहिलं आपण, पंजाब, हरियाणामध्ये 80-90% बागायत क्षेत्र आहे. महाराष्ट्रामध्ये फक्त 18% बागायत क्षेत्र आहे. म्हणजे पाण्याचा जो वापर आहे त्यात सुद्धा महाराष्ट्राचा जर विचार केला आपण तर 18% बागायतात सुद्धा म्हणजे कसं होतं की जास्तीत जास्त पाणी ऊसासारख्या पिकाला वापरलं जातं आणि जे दुष्काळी भागातले पीक आहेत त्याला पाण्याचं दुर्भिक्ष असल्यामुळं शेतीची परिस्थिती अत्यंत आपली वाईट आहे. तर एकूणच या संबंधी पाहिलं मी की ग्रॅज्युएशन मी धुळ्याला केल्यानंतर MSc ऍग्रीला महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये राहुरीला ऍडमिशन घेतलं. कृषी विद्या विभागामध्ये मी MSc ऍग्री केलं आणि त्यानंतर मी महात्मा फुले कृषी विद्यापीठातच नोकरीसाठी जॉईन झालो. तर नोकरी माझी मॅक्झिमम राहुरीला थोडे काही दिवस केल्यानंतर मॅक्झिमम नोकरी ही सांगली जिल्ह्यामध्ये आपलं कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज आहे, इथे मी 22 वर्ष होतो. त्यातलं 11 वर्ष मी इन्चार्ज म्हणून काम केलं तिथं
आणि 11-12 वर्ष जवळजवळ सोलापूरला कोरडवाहू शेती संशोधन केंद्र आहे, तिथे मी होतो. तर एकूणच शेती क्षेत्रात काम करताना हे जे काही शेतीच्या समस्या आहेत, निसर्गाचा पर्यावरणाचा समतोल आहे, पाण्याचं दुर्भिक्ष आहे, तापमान वाढीमुळे जे परिणाम होतात आपण ते मी जवळून पाहिलेले आहे. आणि मॅक्झिमम सर्व्हिस माझी जवळजवळ 40 वर्ष जी नोकरी आहे ही मी संशोधन क्षेत्रातच काम केलं, टीचिंग मध्ये नाही. तर शेतीविषयक संशोधन करताना मी डिग्रस संशोधन केंद्राला सोयाबीन मध्ये जवळजवळ 4 ते 5 नवीन सोयाबीनच्या जाती आम्ही विकसित केल्या, भुईमुगाच्या 4 जाती विकसित केल्या. तिथे हळद, आलं या पिकावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात संशोधन आपल्याकडे होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी शेतीची समस्या आहे आता आपली सबसर्फेस म्हणजे ड्रेनेज वापरून आपण जे आता शेती दुरुस्त करतोय, म्हणजे क्षारपट जमिनीची समस्या आहे. तर त्यावरती खूप मोठ्या प्रमाणात काम आम्ही डिग्री संशोधन केंद्रावरती केलं. आणि सच्छिद्र निद्रा प्रणाली कशी असावी, ह्या जमिनी, खराब जमिनी पूर्ण पुन्हा लागवडीखाली आणण्यासाठीच जे तंत्रज्ञान आहे त्यावरती आम्ही काम केलं. आणि एकूणच ह्या 40 वर्षाच्या अनुभवामध्ये असं लक्षात आलं की जसं शेतीमध्ये समस्या आहे तसं पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होते, तापमान वाढ आहे, CO2चं प्रमाण वाढते. तर यावरती निश्चितच आपण काहीतरी छोटेसे प्रयत्न म्हणून वृक्ष लागवड ही त्याकडे वळणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने मी ही एक लायब्ररीची संकल्पना पुढे आली आणि मग मी ही निसर्ग लायब्ररी रिटायरमेंट नंतर आम्ही सुरू केली. ओके. तर सर, तुमचा प्रवास खरंच इन्स्पायरिंग तर आहेच, कारण राहुरी म्हणालात आपण. महात्मा फुले कृषी. येस. तुमच्या गावात जिथं पाण्याचं खूप दुर्भिक्ष आहे अशा ठिकाणाहून तुम्ही जर्नी तुमचा स्टार्ट केलात आणि आता कसबे डिग्रज मध्ये आपली मोठी नर्सरी आपण आता एस्टॅब्लिश केली आहे. सोयाबीनच्या पिकांबद्दल तुम्ही सांगितले की सोयाबीनच्या 4-5 व्हेरियंट आपण इन्व्हेंट केलेत आणि तुमचं काम जे आहे मेजरली टीचिंग पेक्षा आपण रिसर्च मध्ये जास्त काम केलं. तर रिसर्च मध्ये जसं आता तुमच्या बोलण्यात नाही आलं की शेतीसाठी नवीन नवीन इनोव्हेशन्स किंवा इन्व्हेन्शन करत जाता जाता आपल्या लक्षात आलं की आपल्याला शेती व्यतिरिक्त सुद्धा झाडांची गरज भासतीये. तर मग निसर्ग नर्सरीची सुरुवात कशी झाली? तर ऍक्च्युअली मला सुरुवातीपासून आवड होतीच आणि काहीतरी आपण समाजाचं देणं लागतं. तर त्या दृष्टीने आता जे निसर्गाविषयी अवेअरनेस फारसा आता राहिला नाही. शहरांमध्ये तरी लोकांना बऱ्याच वेळा काय होतं, इच्छा असूनही मार्ग नसतो, वेळ नसतो. त्यामुळं प्रत्येकाला इच्छा असते आपण वृक्ष लागवड करावी, वृक्ष संवर्धन करावं, परंतु त्यांच्या शेड्यूल मधून म्हणा किंवा कामाच्या व्यापातून ते शक्य होत नाही. किंवा घरामध्ये सुद्धा प्रत्येक गृहिणीला वाटतं की 1-4 आपले प्लॅन्ट्स असावे, परंतु मेंटेनन्सचा प्रॉब्लेम येतो बऱ्याच वेळा. त्याबद्दल काही त्याला आपल्याला माहिती नसते. कीड रोगाचा प्रादुर्भाव येतो, त्याला माती कशा प्रकारे असावी, पॉट मिक्सर कसं असावं, खतं कोणती द्यावी, कीड रोग आला तर त्याचं नियंत्रण कसं करावं. तर ह्या गोष्टी माहीत नसल्यामुळं ते बऱ्याच वेळा असे काही, आता मी 40 वर्षाच्या नोकरीमध्ये जेव्हा इतर शेतकऱ्यांशी किंवा इतर एक ठिकाणी आपल्याला जेव्हा संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा असं लक्षात येतं की अनेक वेळा काही ग्रामीण भागामध्ये तर ही समस्या मोठ्या प्रमाणात आहे शेतीची, पण शहरी भागामध्ये सुद्धा किचन गार्डन, टेरेस गार्डन मध्ये काही झाडं लावलेली असतात. तर एखाद्याचा असा फोन येतो की आमचं पेरूचं झाड आहे पण ते पेरू पूर्ण किडतात, एकही पेरू आम्हाला मिळत नाही, काय करायचं. आंब्याचं झाड आहे पण त्याला कीड लागली. म्हणजे काय होतं की माळी लोकांना पूर्ण असं प्रशिक्षण नसतं जे काम करण्यात, आणि मग ही किचन गार्डन, टेरेस गार्डन मेंटेन करताना ज्या अडचणी येतात आणि मग एक काळ असा येतो की थोडंसं ते दुर्लक्ष केलं जातं आणि मग ते झाडांचं परिस्थिती अतिशय वाईट असते. तर त्या दृष्टीने म्हणून आपण हे निसर्ग नर्सरीची संकल्पना त्याकरताच मी पुढे आणली. आणि नर्सरी याकरता केली की जे शहरी भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये तर निश्चित आहेत शेतकऱ्यांना लागणारी फळझाडं, फुलझाडं, त्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांची फसवणूक खूप मोठ्या प्रमाणात होते. बऱ्याच वेळा काय होतं की दक्षिण भारतातनं नारळाची झाडं घेऊन लोक येतात समुद्रकिनारी, जनरली अशी उगवलेली झाडं असतात, त्यांना त्याची पेडिग्री माहिती नसते, कोणती जात आहे ती माहित नसते, अशी कुठलीही रोपं लावली आणि नंतर असं लक्षात येतं फळ लागल्यानंतर की हे झाड चांगलं नाही, याची क्वालिटी चांगली नाही, मग तिथं शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. किंवा आता आंब्याची बाग लावायची, समजा चुनखडीयुक्त जमिनीमध्ये आंबा लावला तर बऱ्याच शेतकऱ्यांना माहित नसतं आपल्या जमिनीत चुनखडी आहे,
आणि चुनखडीयुक्त जमिनीमध्ये आंब्याचं किंवा इतर फळ झाडं लावली तर त्या झाडांची वाढ होऊ शकत नाही, त्याला काहीच फळं लागत नाही. मग हे लक्षात केव्हा येतं? 4-5 वर्षानंतर. तर खूप मोठं नुकसान झालेलं असतं शेतकऱ्यांचं. त्यामुळे अवेअरनेस शेतकऱ्यामध्ये क्रिएट करणं, शहरी भागामध्ये घरामध्ये किचन गार्डन मध्ये, टेरेस गार्डन असेल किंवा ज्या इंडोर प्लांट्स आहेत त्या लोकांना योग्य पद्धतीमध्ये उपलब्ध करून द्यावं, त्यांचा मेंटेनन्सचा प्रश्न आपण सॉल्व्ह करावा. तर या दृष्टीने ही आपण निसर्ग नर्सरी कसबे डिग्रज इथं स्थापन केली. बरोबर. कारण आपण नर्सरी म्हणलं की फक्त जिथं झाडं मिळतात अशी एक कन्सेप्ट रुजली आहे की नर्सरी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं, फळझाडं तिथे मिळतात. पण निसर्ग नर्सरीमध्ये काय वेगळेपण आहे? तर निसर्ग नर्सरीमध्ये हे वेगळेपण आहे की तुमची गरज काय आहे किंवा तुमच्या झाडांची गरज काय आहे हे बघून आपण त्यांना त्या प्रकारची झाडं किंवा त्या प्रकारचे सोल्युशन्स आपण त्यांना प्रोव्हाइड करतो. त्यामुळं इतर नर्सरीजपेक्षा निसर्ग नर्सरी ही खूप वेगळी आहे सर. त्याच्यामध्ये कसं असतं की बरेचसे जेव्हा रोप खरेदी करायला येतात आपल्याकडे तेव्हा त्यांचं असं म्हणणं असतं की हे तुमच्याकडे कशी रोपं चांगली आहेत, आमच्याकडे का राहत नाही. किंवा एखादं फुलाचं गुलाबाचं झाड समजा घेऊन गेलं तर ते सुरुवातीला फक्त फुलं येतात, नंतर त्याला कधीच फुलं लागत नाही. किंवा ह्या अशा ज्या काही समस्या आहेत तर आपण नर्सरीमध्ये नुसते रोपं विकण्याचं काम करत नाही, तर त्या संबंधी पूर्ण त्यांना मार्गदर्शन करणं किंवा ती आफ्टर केअर किंवा सर्व्हिस जी आहे ती आपण प्रोव्हाइड करतो. तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॉट मिक्सचर जे आहे, झाड लावताना नुसत्या मातीमध्ये लावणे. तर मातीचे सुद्धा अनेक प्रकार आहे आपल्याकडे. मातीमध्ये क्षाराचं प्रमाण खूप जास्त आहे, त्यामुळे क्षार जास्त असतील तर त्या मातीत झाडं चांगली वाढली जात नाही. पाण्यात सुद्धा बऱ्याच वेळा आपण आपल्याकडे क्षारयुक्त जमिनी असल्यामुळं बोर किंवा विहिरीचं पाणी ते पूर्ण क्षारयुक्त आहे. क्षारयुक्त पाणी जर वापरलं तर झाडांची वाढ होत नाही. तर ह्या काही ज्या समस्या आहेत त्या आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊन त्यावरती लॉंग टर्म सोल्युशन त्यांना देतो. त्याचप्रमाणे हे पॉट मिक्सचरवरती आम्ही फार जोर दिलेला आहे. याच्यामध्ये की नुसत्या मातीमध्ये जर झाड लावलं तर काय होतं की कॉम्पॅक्शन होतं, मुळाची वाढ होत नाही, एरेशन होत नाही, पाणी त्यात धरून ठेवलं जात नाही व्यवस्थित आणि मग झाडाची वाढ होत नाही. तर कसं असतं की शेतामध्ये सुद्धा जमीन माती कशी आहे त्यावरती पिकं अवलंबून आहे, तसं कुंडीमध्ये सुद्धा आहे. तर कुंडीमध्ये आपण जे पॉट मिक्सचर माती वापरतो ती जर योग्य प्रकारे असेल तर सगळ्याच वनस्पतीला एकसारखं पॉट मिक्सचर लागत नाही. प्रत्येक प्लांटची रिक्वायरमेंट ही वेगवेगळी असते. विशेषतः इंडोर प्लांट जे आहेत, इंडोर प्लांट मध्ये आपण अँथोरियम आहे, पीस लिली आहे किंवा काही वेगवेगळे सक्युलंट्स आहेत, ऑर्किड आहे, तर हे मातीमध्ये वाढत नाही. नुसत्या मातीत लावलं तर हे प्लांट वाढू शकत नाही, त्याला ते कॉम्पॅक्शन होतं, मुळांना एरेशन लागतं. तर त्यामुळं हे पॉट मिक्सचर वेगवेगळ्या प्लांटसाठी आपण जे आहेत आयडियल पॉट मिक्सचर तयार करतो. नॉर्मली जे सर्वसामान्य झाडांची वाढ होण्यासाठी नुसती माती न वापरता आपण 50% माती, 25% कोकोपीट आणि 25% सेंद्रिय खत, त्यात गांडूळ खत असेल किंवा कंपोस्ट असेल, अशा प्रकारे जर वापरलं तर एकतर त्यात कॉम्पॅक्शन होत नाही, मुळाची वाढ चांगली होते, हवा खेळती राहते आणि एकूणच झाडाच्या वाढीला पोषक वातावरण. दुसरी गोष्ट, झाड लावल्यानंतर नुसतं पाणी घालायचं काम करतात लोक, परंतु त्यालाही ते सजीव आहे, त्यालाही खाद्य लागतं, न्यूट्रिशनचा विचार फारसा केला जात नाही. तर त्यामुळं आपण त्यावरती जास्त जोर देतो आणि त्या कुठल्याही झाडाला, वनस्पतीला आपण शेतात असेल किंवा कुंडीत असेल, घरात असेल, परसात असेल, परंतु त्याला न्यूट्रिशन, योग्य वाढीसाठी त्याला पोषक आहार हा दिलाच पाहिजे. तर त्यावर सुद्धा आपण शेतकऱ्यांना पूर्ण मार्गदर्शन करतो. जसं आपल्याला चौरस आहाराची गरज असते, आपल्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट्स बरोबर प्रोटीनची गरज असते, क्षाराची गरज असते, तसंच वनस्पतीला सुद्धा की जे उपयुक्त अन्नद्रव्य जे आहेत जमिनीमध्ये हे 16 एसेन्शियल प्लांट न्यूट्रिएंट असतात. म्हणजे वनस्पतीच्या वाढीसाठी जे अन्नद्रव्य लागतात हे 16 आवश्यक आहे. त्यातला एक जरी घटक नसेल तर वनस्पतीच्या वाढीवर त्याचा अनिष्ट परिणाम. मग ही 16च्या 16 अन्नद्रव्य पुरवणारी जी खतं आहे त्यामध्ये आपण शेणखत हे अत्यंत महत्वाचं आहे, परंतु त्यामध्ये अतिशय कमी प्रमाणात ही अन्नद्रव्य असतात, मायनॉर क्वांटिटीमध्ये असतात. मग रासायनिक खतामध्ये कसं अन्नद्रव्य 1 किंवा 2च अन्नद्रव्य असतात. ही 16च्या 16 अन्नद्रव्य पुरवण्यासाठी कुठली खतं घेतली पाहिजे हे बरेच वेळा त्यांच्या लक्षात येत नाही. मग त्या दृष्टीने आपण असं आयडियल पॉट मिक्सचर तयार केलं की त्यातनं ही 16च्या 16 एसेन्शियल प्लांट न्यूट्रिएंट्स अन्नद्रव्य मिळतील आणि त्या वनस्पती वाढ ही कंटिन्यू होत राहील. त्या दृष्टीने आता केमिकलचा वापर हा कमी करणं गरजेचं आहे. आपण पाहिलं पर्यावरणाच्या दृष्टीने तर आता जे विशेषतः सेंद्रिय मध्ये आपण सेंद्रिय
पद्धतीने भाजीपाला पिकवणं, सेंद्रिय पद्धतीने झाडांची वाढ करणं. केमिकल म्हणजे रासायनिक पद्धती सगळ्यात वाईट असतात असं नाही, पण त्याचा अतिरेकी वापर हा वाईट असतो. बरोबर. त्यामुळं नुसतं रासायनिक पण वापरायचं नाही, नुसतं सेंद्रिय पण वापरायचं नाही. त्याचं आयडियल प्रोपोर्शन जर वापरलं आपण, त्याला इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट म्हणू आपण, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणू. इंटिग्रेटेड अप्रोच जो आहे तो एकात्मिक पद्धतीने जर अवलंब केला आपण, तर निश्चित पर्यावरणाचाही समतोल राखला जाईल, केमिकलचाही वापर अतिरेकी होणार नाही आणि मग वनस्पतीची वाढ सुद्धा चांगली होईल. शेतीमध्ये सुद्धा आपण पाहतो की आता खूप मोठ्या प्रमाणावर कीटकनाशक, रोगनाशक वापरली जातात. विशेषतः भाजीपाला पिकासाठी आपण पाहतो, ढबू मिरची आहे, द्राक्ष पीक आहे, खूप मोठ्या प्रमाणावर औषधं फवारली जातात. पण तेच शास्त्रीय दृष्ट्या थोडा अभ्यास करून आपण विद्यापीठाने ज्या शिफारशी केल्या आहेत, त्याचा विद्यापीठ जेव्हा एखाद्या कीटकनाशकाची शिफारस करतं तेव्हा त्याचे 3 वर्ष आपण ट्रायल घेतलेले असतात. मग त्याचा पर्यावरणावर काय परिणाम होईल, रेशिड्यू त्या प्लॅन्टमध्ये किती येईल, त्यामुळे किती प्रमाणात ते औषध फवारलं पाहिजे, हा सगळा अभ्यास करून त्याची शिफारस केली जाते. पण शिफारशीपेक्षा जास्त मात्रा जर फवारली तर निश्चित त्याच्यामध्ये तो रेशिड्यू राहणार, त्याचे दुष्परिणाम होणार. तर त्यामुळं ह्या सगळ्या पद्धतीचं आपण मार्गदर्शन शेतकऱ्यांना करतो निसर्ग नर्सरी मार्फत. आणि सर्व्हिस पुरवणं हे आपला एक मुख्य उद्देश आहे. नुसती झाडं न देता झाडाबरोबर ती सर्व्हिस जी आहे, मेंटेनन्स आहे, त्याला न्यूट्रिशन आहे, या सगळ्या गोष्टींचा आपण त्यात विचार करतो. तर सर, जसं आपण मगाशी म्हणालात की आपल्याकडनं लोक फुलझाडं घेऊन जातात, आपण गुलाबाच्या झाडाचं एक उदाहरण दिलं, तर असे जेव्हा लोक आपल्याकडनं झाडं घेऊन जातात, त्याची पोस्ट केअर आपण जे म्हणतो, पोस्ट सेल केअर जी आहे ती कशा पद्धतीने किंवा कशा प्रकारे घेतली पाहिजे? तर याच्यामध्ये बेसिकली आपण सिलेक्शन फार महत्वाचं आहे. प्लांट सिलेक्शन म्हणजे आपल्याला कुठल्या सिच्युएशन मध्ये कोणतं प्लांट आपण लावलं पाहिजे हे फार महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला इंडोर प्लांटच्या बाबतीत जर विचार केला तर विशेषतः आपला मुख्य उद्देश काय आहे की हवा शुद्धीकरण, म्हणजे हवा शुद्ध राहणं, वातावरण योग्य राहणं, एस्थेटिक व्हॅल्यू आहे. तर त्या दृष्टीने एअर प्युरिफाईंग प्लांटचा आपण वापर केला पाहिजे. त्यामध्ये एअर विशेषतः स्नेक प्लांट आहेत. स्नेक प्लांट म्हणजे त्यामध्ये त्याच्या विविध प्रकारच्या जाती आहेत त्याच्या सुद्धा. तसंच पीस लिली आहे, स्पॅथोफायलम, त्याच्यानंतर जीजी प्लांट आहे, झामी आहे, वेगवेगळे पामचे प्रकार आहेत, अनेक प्रकारचे पाम आहे, अरेका पाम आहे, चेमायडोरा पाम आहे, रॅफिस पाम आहे. तर हे पामच्या सुद्धा अनेक, ड्रेसिनाच्या काही व्हरायटी आहेत, ॲग्लोलिमाच्या आहेत. तर ह्या इंडोर प्लांट मध्ये याला महत्वाचं म्हणजे माती नुसती जर असेल तर त्याची वाढ होत नाही. ते आयडियल पॉट मिक्सचर हे असणं गरजेचं आहे. ऑर्किड सारखं प्लांट आहे, तर ऑर्किडचं वैशिष्ट्य कसं आहे की ते ज्या भागामध्ये ते वाढतात ते विशेषतः झाडाच्या खोडावरती हे ऑर्किड वाढतात जंगलामध्ये, तेव्हा मातीशी संपर्कच येत नाही, त्यामुळे त्या झाडाला मातीत वाढण्याची सवय नाही. मग त्या परिस्थितीत आपण त्याचं जे आयडियल पॉट मिक्सचर आहे त्यामध्ये झाडाची साल, बार्क ही महत्वाची आहे, कोळसा, त्यानंतर कोको चिप्स, नारळाचे वरचे ते तुकडे असतात त्याचे सालीचे तुकडे, ते वरचे कोको चिप्स, कोळसा, बार्क आणि काही प्रमाणात थोडंसं मॉस जर टाकला आपण. मॉसचा रोल काय आहे की ते पाणी धरून ठेवतं. बरोबर. त्यानंतर एरेशनसाठी आपण परलाईट, व्हर्मिक्युलाईट वापरू शकतो. तर अशा प्रकारे हे ऑर्किडसाठीचं वेगळं प्लांट मिक्सचर आहे. तसंच आपण पाहिलं की अँथोरियम आहे, झामिया आहे, पीस लिली आहे, यांना जे पॉट मिक्सचर लागतं याच्यामध्ये विशेषतः झामियासारख्या प्लांटला पाणी जास्त चालत नाही, त्याला अतिशय कमी पाणी लागतं. वॉटर रिक्वायरमेंट प्रत्येक प्लांटची ही वेगळी वेगळी आहे. जसं आता काही आपण पाहतो की सकुलेंट प्लांट आहे, ते डेझर्ट प्लांट म्हणतो आपण त्याला, मोस्टली ते दुष्काळी भागामध्ये डेझर्ट मध्ये वाढणारे आहे आणि त्याला जर जास्त पाणी दिलं तर ते जास्त पाण्याने मरतात, बुरशी येऊन. त्यामुळे त्याची वॉटर रिक्वायरमेंट, प्रत्येक झाडाला पाणी किती द्यायचं हे जरी आपण योग्य पद्धतीने नियोजन केलं तर त्याचं लाईफ वाढेल, त्याची ग्रोथ चांगली होईल. तर ज्याला डेली रिक्वायरमेंट पाण्याची असणारे काही वेगळे झाडं असतात, आठवड्यातनं एकदा पाणी देण्यासाठीचे जे वेगळे झाडे आहेत, आठवड्यातनं 2दा पाणी देणे, तर त्या दृष्टीने आपण पॉट मिक्सचर आणि पाणी व्यवस्थापन या 2 गोष्टीवर जर लक्ष दिलं तर ह्या बऱ्याचशा समस्या आपल्याला कमी होतील. पॉट मिक्सचर जर योग्य असेल, त्यात सगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य असतील तर सुरुवातीची ग्रोथ ही अतिशय चांगली होते. परंतु काही कालावधीनंतर त्याला अन्नद्रव्य देणं गरजेचं आहे. तर तिथे आपण चुकतो बऱ्याच वेळा, अन्नद्रव्य दिली जात नाही. तर अन्नद्रव्यामध्ये कमीत कमी वर्षातनं 2दा ही खतं देणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये आपण सेंद्रिय खतं आहेत, रासायनिक खतं आहेत, किंवा आयडियल कॉम्बिनेशन जे आहे, नुसतं रासायनिक नाही, नुसतं सेंद्रिय नाही, त्याचं कॉम्बिनेशन जर योग्य वापरलं आपण तर बरेचसे होणारे दुष्परिणाम आपल्याला टाळता येतात. त्यामध्ये रासायनिक खतामध्ये
तिन्ही न्यूट्रिएंट असणारे NPK असणारं खतं जे आहेत वॉटर सोल्युबल आहेत तर त्याचा आणि किडी रोगाच्या बाबतीत जर म्हणलं आपण तर प्रिव्हेंटिव्ह स्प्रे एखादा आपण निंबोळी अर्क आहे किंवा एखादं कमी तीव्रतेचं कीटकनाशक याचं एखादे दुसरं स्प्रे जर केला तर बरेचसे त्यातल्या समस्या आपल्याला टाळता येतात. ओके. म्हणजे याला एक स्पेसिफिक चार्ट आपण प्रोव्हाइड करू शकतो त्यांना, पण निश्चित अगदी हो प्रत्येक झाडाच्या रिक्वायरमेंट नुसार त्याचा केअर प्लॅन हा ठरतो. डेफिनेटली. ओके सर, जसं आपण आता बोललो की प्रत्येक झाडाची इंडोर प्लांटची काळजी वेगळी घ्यायची, आउटडोर प्लांटची काळजी वेगळी घ्यायची आहे. पण मला हे प्रकर्षाने जाणून घ्यायला आवडेल की इंडोर प्लांट मध्ये म्हणजे ऑफिस असेल, घर असेल, वर्क स्पेस असेल, अशा ठिकाणी कोणती झाडं आपण प्रिफर करतो किंवा कोणती झाडं असली पाहिजेत? तर इंडोर प्लांट्सचा जर विचार केला आपण तर लाईट रिक्वायरमेंट त्यामध्ये फार महत्वाचं आहे की सूर्यप्रकाश प्रत्येक वनस्पतीला वाढीसाठी आवश्यक आहे. आपण पाहतो की स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी वनस्पतीला सूर्यप्रकाश आवश्यक आहे. बरोबर. आणि इथं आपण घरात ठेवतो म्हणजे सूर्यप्रकाश तिथे नाही. तर पूर्ण सूर्यप्रकाश नाही, पूर्ण अंधारात कुठलीच वनस्पती वाढत नाही. पहिली बेसिक गोष्ट. फक्त यात कसं आहे की डायरेक्ट सनलाईट त्याला न मिळता इनडायरेक्ट सनलाईट मिळावं अशा प्रकारची व्यवस्था असणं गरजेचं आहे. काही वनस्पती असतात की डायरेक्ट सनलाईट मध्ये त्याला स्कॉर्चिंग येणं किंवा ते सहन होत नाही म्हणून त्याला आपण इंडोर प्लांट्स म्हणतो. ते सावलीत वाढणारे तर सेमी शेड मध्ये वाढणारे आहेत, सावलीत वाढणारे आहेत. तर त्याला पूर्णच लाईट रिक्वायरमेंट नाही असं नाही, तर त्याला कमी प्रमाणात किंवा लो इंटेन्सिटीची लाईट आहे त्याच्यावरती सुद्धा ते स्वतःचं अन्न तयार करू शकतात. म्हणजे इव्हन घरामध्ये जे आपण लाईट लावलेली आहे, बल्बची लाईट असेल त्याच्यावर सुद्धा ती वनस्पती अन्न तयार करू शकते. म्हणून आपण त्याला ते इंडोर प्लांट्स म्हणतो. तर इंडोर प्लांट सिलेक्ट करताना आपण लाईट इंटेन्सिटी घरात किती आहे त्याचा अभ्यास फार महत्वाचा आहे. समजा समोरच आपण खिडकी असेल, खिडकीतनं सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस कोवळं ऊन घरात येत असेल तर ते अतिशय आयडियल कंडिशन आहे वनस्पतीच्या वाढीसाठी. परंतु एकदम बंद खोली आहे, कुठल्याच प्रकारचा सूर्यप्रकाश येत नाही, तिथं मात्र थोडासा त्या वाढीवरती अनिष्ट परिणाम होऊ शकतो. तर त्यामध्ये आपण काय करू शकतो की ज्याला अतिशय कमी लाईट रिक्वायरमेंट असणारी झाडं त्या ठिकाणी आपण सिलेक्ट करावी. त्यातून सुद्धा समजा लाईट मुळे दुष्परिणाम होत असेल तर काही कालावधीसाठी ते कोवळ्या उन्हामध्ये आपण शिफ्ट करावं. म्हणजे जर मेंटेनन्स घ्यायचा असेल तर अशा पद्धतीने. आणि सिलेक्शनच्या बाबतीत जर म्हणाल प्लांट कुठलं सिलेक्ट करायचं तर सगळ्याच वनस्पती, कुठलीही वनस्पती असू द्या, शेवटी ही आपल्या मानवासाठी हे वरदान आहे. कुठली फक्त काही वनस्पती कशा असतात की फारच अग्रेसिव्ह वाढतात आणि दुसऱ्या वाढीवरती त्याचा अनिष्ट परिणाम होतो. म्हणून काही प्लांट बद्दल काही गैरसमज आहेत. त्यामुळे कुठलंही प्लांट लावू शकतो आपण, हेच लावावं तेच लावू नये, बऱ्याच वेळा काठीचं झाड लावू नये. आता त्याच्यासाठी थोडंसं असं असतं की घरात लहान मुलं असतात, खेळताना त्यांना इजा होऊ नये म्हणून काठ्याची झाडं शक्यतो घरात लावू नये. परंतु जर आपण केअर घेतली किंवा थोडंसं उंचावरती मुलांच्या संपर्कापासून दूर जर ठेवलं तर काटेचे सुद्धा वृक्ष ठेवायला हरकत नाही. कारण इफुर्बे स्पेसीज मध्ये काही काटेची जे वृक्ष आहेत ते सुद्धा अतिशय चांगलं एअर प्युरिफिकेशनचं काम करतात. तर कुठलंच प्लांट हे वाईट नाही, फक्त आपल्या कंडिशनला सूट होणारे आपण सिलेक्ट करावेत. त्याचप्रमाणे आपण पाहिलं की आता काही चायनीज लिटरेचरमध्ये फेंग शुई मध्ये काही स्पेसिफिक झाडांचा उल्लेख आहे. जसं आपण म्हणतो की लकी बांबू आहे, म्हणजे ड्रेसिना स्पेसीज मधले बांबू आहेत, ते घरात ठेवावे. मनी प्लांट आहे, तर ड्रेसिनाच्या अनेक स्पेसीज आहेत आपण पाहतो की त्यामध्ये. किंवा आता पीस लिली सारखं प्लांट घरात ठेवावं की जे करून हवा शुद्ध करण्याचं काम करतो. स्नेक प्लांट आहे, झामिया आहे. तर हे सगळे प्लांट चांगले आहेत, फक्त हवा शुद्ध करण्याचं काम. त्यामध्ये एक रबर प्लांट एक महत्वाचं आहे. तसं असतं की मी सांगितलं जसं वड आपण पाहिलं की त्यामध्ये लॅटेक्स असल्यामुळे जास्त CO2 ऍब्सॉर्ब करतो. इव्हन डस्ट पार्टिकल सुद्धा ऍब्सॉर्ब करण्याची क्षमता यामध्ये आहे. डस्ट असेल, धूळ असेल तर त्यामध्ये काय होतं की हवा शुद्ध करण्याचं काम करतो. कसं असतं की प्रदूषणामध्ये आपण पाहतो की तापमान का वाढतं तर डस्टमुळे वाढतं. वातावरणामध्ये जर जास्त धूळ असेल तर धुळीमुळे काय होतं, लाईट वर्ण सूर्यप्रकाश जो येतो त्याचे किरण रिफ्लेक्ट होतात. बरोबर. आणि रिफ्लेक्टेड कॉम्पोनंट त्या लाईटचा जास्त झाला तर टेम्परेचर वाढतं. तर म्हणजे प्रदूषण आपण पाहतो की जिथं प्रदूषण जास्त तिथं तापमान जास्त असतं. म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये पृथ्वीवरती तापमान वाढण्याचं कारण हे प्रदूषण फार महत्वाचं आहे की जे हवेमध्ये जे धुळीचे कण आहेत, कारखान्याचे ज्या वेस्ट मटेरियल धुरामधून येणार आहे, शिवन हे पोल्युशन आपण व्हेकल्सचं आहे, तर CO2चं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे टेम्परेचर वाढतंय आणि टेम्परेचर वाढल्यामुळे सगळे इनडायरेक्ट दुष्परिणाम होत आहेत तापमानामुळं.
तर ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला आपण तर त्यावरती हे वृक्ष लागवड हे एक अत्यंत उपयुक्त आहे. आणि त्या दृष्टीने आपण इंडोर प्लांट सिलेक्ट करताना ज्या काही प्लांट सिलेक्ट करायच्या तर लाईट रिक्वायरमेंट लक्षात घेऊन पाण्याची गरज लक्षात घेऊन ते सिलेक्शन करावं. त्यामध्ये इव्हन आपण रोजमेरी सारखं प्लांट आहे तर ते त्यामधनं असा सुगंध येतो माइल्ड, म्हणजे ते एसेन्शियल ऑइल त्यातनं काढतात. तर ते जर आपण ठेवलं तर वेगळा आपल्याला एसेन्स वापरण्याची गरज नाही, अत्तर वापरण्याची गरज नाही, असा माइल्ड सुगंध त्यातनं येतो. अशी झाडं आपण निवडू शकतो. किंवा हवा शुद्ध करण्याच्या दृष्टीने हे जे सांगितलं ते 3-4 महत्व आहे. रबर प्लांट आहे, ड्रेसिना आहे, मनी प्लांट आहे, लक्की बांबू सारखे आहेत. तर हे प्लांट निश्चित घरामध्ये इंडोरला आपण सिलेक्ट करायला. ओके, म्हणजे त्याच्यातून घरातली काळजी पण घेतली जाईल, जसं एअर प्युरिफिकेशन असेल किंवा रूम फ्रेशनर, ऑर्गॅनिकच फ्रेशनर येऊन जाईल, जसं आपण रोजमेरी म्हणालो. किंवा तर फक्त पर्यावरणच न बघता आपण त्यातनं अस्थेटिक्स पण, आपण आपल्या घराचे अस्थेटिक्स, घराचे असतील, वर्कप्लेसचे असतील किंवा ऑफिसेसचे असतील, तर आपल्या प्लांट्सनी दोन्ही होऊ शकतं. म्हणजे आता ऑफिसमध्ये सिलेक्ट करताना आता घराचं हे झालं तर ऑफिसमध्ये कसं असतं की साईज फार महत्वाची आहे प्लांटची. समजा टेबलवरती टेबल प्लांट असेल तर त्याची साईज स्मॉल असावी. वरांड्यामध्ये ठेवायचं असेल, डॉर्मेटरीमध्ये ठेवायचं असेल तर त्याचे मोठ्या साईजचे पॉट्स तिथं वापरणं गरजेचं आहे. तर पॉट साईज सिलेक्शन सुद्धा फार महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. टेबल पॉट मध्ये आपण रबर प्लांट आहे, त्याच्यानंतर झामिया आहे, पीस लिली आहे, ड्रेसिनाच्या काही स्पेसीज आहे, इव्हन मनी प्लांट आहे, याचा वापर आपण करू शकतो. आणि हेच झाडं जर मोठ्या पॉटमध्ये लावले आपण तर डॉर्मेटरीमध्ये, व्हरांड्यामध्ये आपण ते ठेवू शकतो. ओके. जसं आता आपण म्हणालो की आपण इंडोरला मनी प्लांट असलं पाहिजे किंवा आपण ठेवू शकतो. तर बऱ्याचदा असं मिथ्स आहे की ही खरंच फॅक्ट आहे माहिती नाही, पण घरात मनी प्लांट असेल तर पैशाची वृद्धी होते. तर कसं आहे का, याच्यामध्ये चायनीज लिटरेचर जे आहे, फेंगशुई म्हणून म्हणतो आपण, तर त्यामध्ये काही अशा स्पेसिफिक झाडांचा उल्लेख आहे. तर त्यात कसं की मनी प्लांट आहे, इव्हन एक कुबेर प्लांट म्हणून आहे, क्रॅझोला म्हणून आहे, ते सकुलंट मध्येच आहे. तर ते कुबेर प्लांट घरात ठेवलं, मनी प्लांट घरात ठेवलं की वृद्धी, तर पैशाची वृद्धी जर कष्ट केलं नाही आपण घरात बसून कधीच पैसा मिळणार नाही. त्यात झाडाचा रोल कसा आहे की हे का म्हटलंय की हे कमीत कमी यामुळे तरी घरात झाडं लावावी. निश्चित झाडाचा रोल काय आहे की एक तर हवा शुद्ध करतात पर्यावरणाच्या दृष्टीने, एस्थेटिक व्हॅल्यू आहे त्याला, आणि एकूणच आपल्याला थोडस निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याचा फील त्यामुळे मिळतो. त्यामुळे प्लांट कुठलाही निवडा आपण, फक्त त्याची केअर योग्य पद्धतीने घ्या. आणि त्यामुळे एखादं मनी प्लांट लावलं म्हणून पैसे येतील हे चुकीचं आहे, यात काही तथ्य नाही. परंतु आपल्याला निश्चित थोडस इव्हन ऑफिसमध्ये सुद्धा थोडं ग्रीनरी असेल तर आपला उत्साह वाढतो. त्याच्यानंतर स्ट्रेस कमी होण्याचं काम करतात. स्ट्रेस रिलीज काम हे वृक्ष किंवा इंडोर प्लांट्स फार मोठ्या प्रमाणावर करतात. आणि गेल्या काही वर्षामध्ये आपण पाहतो की प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या प्रकारचा स्ट्रेस आहे. जर आपण स्ट्रेस मध्ये असू तर आपली इफिशियन्सी कमी होते, अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवतात. त्यामुळं काही काळ आपण निसर्गाच्या सानिध्यात, वनस्पतीच्या सानिध्यात राहिलो तर डेफिनेटली स्ट्रेस रिलीजचं ते काम करतात. आणि त्या दृष्टीने आपण हे घरामध्ये, वरांड्यामध्ये चांगल्या पद्धतीने ही गार्डन आपण फुलवली तर आपलं स्ट्रेस कमी होईल, कामाचा उत्साह वाढेल, वर्क इफिशियन्सी वाढेल. इव्हन ऑफिसमध्ये सुद्धा स्ट्रेस रिलीज आणि वर्क इफिशियन्सीच्या दृष्टीने ही ग्रीनरी फार महत्वाची. राईट. सो आपण असं म्हणू शकतो की मनी प्लांट असेल, कुबेर प्लांट असेल, त्याचा ऍक्च्युअली वास्तुशास्त्राशी कितपत संबंध आहे माहिती नाही, पण निदान त्या निमित्ताने का होईना आपण घरात असेल, बाहेर असेल, ऑफिसमध्ये असेल तर आपण प्लांट लावूयात. आणि मनी सेव्हिंगच्या बाबतीत म्हणाला तर जसं आपण मनी प्लांट पण अब्सॉर्बंट किंवा सकुलंट आहे. डेफिनेटली मनी प्लांट सुद्धा हवा शुद्धीकरणाचं काम मोठ्या प्रमाणात करतात. त्याच्यात सुद्धा अनेक स्पेसीज आहेत. जर आपल्याला नुसतं मनी प्लांट म्हटलं तर त्यामध्ये डार्क ग्रीन कलर आहे, गोल्डन कलर आहे, त्याच्यानंतर मार्बल कलर मध्ये आहे, आणि इव्हन पानाचे शेप सुद्धा वेगवेगळे आहेत. तर त्यामध्ये सुद्धा प्रत्येक प्लांट स्पेसीज, आता ड्रेसिना सारख्या दर 200 ते 250 स्पेसीज आहेत ड्रेसिनाचे. म्हणजे सिलेक्शनला एवढा स्कोप आहे. फिलोडेंड्रॉन एक ग्रुप आहे. फिलोडेंड्रॉनच्या इंडोरच्या जवळजवळ 300 ते 400 स्पेसीज वेगवेगळे आहेत. तर त्यामध्ये आपल्याला आपल्या भागाला सूट होणारी, आपल्या वातावरणात वाढणारं
हे जे प्लांट आपण आयडेंटिफाय केलं तर पुढच्या मेंटेनन्सच्या बऱ्याचशा समस्या आपल्याला कमी होतात. त्यामुळं प्लांट सिलेक्शन हे फार महत्वाचं आहे. कोणतंही प्लांट कुठेही लावलं तर त्याचा उपयोग नाही. त्यामुळं आपल्या सिच्युएशनला योग्य झाड जर निवडलं आपण तर ते एकतर जास्त काळ टिकेल आणि त्याचा आपल्याला जास्त आनंद किंवा उपभोग घेता येईल. सर, आता सध्या एक चर्चा अशी ऐकिवात येते की देशी झाडं, विदेशी झाडं, तर ही नक्की कन्सेप्ट काय आहे आणि ह्याच्यावरती तुमचं मत काय आहे? त्याच्यामध्ये कसं असतं की डेफिनेटली काही प्लांट्स आपण त्याचं नेटिव्ह फार महत्वाचं आहे, म्हणजे कुठल्या भागातला तो वृक्ष आहे. तर देशी झाडामध्ये आपण पाहतो की पारंपरिक आपले वड, उंबर, पिंपळ हे जे झाडं आहेत, तर हे कसं असतं की जनरली देशी वृक्षांना किंवा आपल्या स्थानिक वृक्षांना, स्थानिक म्हणू आपण, की प्राधान्य देणं गरजेचं असतं. कारण आपल्या भागामध्ये, आपल्या मातीमध्ये, आपल्या हवामानामध्ये त्याची वाढ निश्चित चांगली होते. तर विदेशी आपण काय परदेशातनं काही स्पेसीज आपण इंट्रोड्यूस केल्या तर त्या सेट व्हायला वेळ लागतो. परंतु काही स्पेसी असतात की फार अग्रेसिव्ह असतात, म्हणजे त्या आपल्या देशी काही याला म्हणजे रिप्लेस करू शकतात. उदाहरणार्थ आपण पाहिलं की काही आपण गवताचे स्पेसीज आहेत, गाजर गवत, काँग्रेसचं म्हणतो आपण त्याला, किंवा गाजर गवत म्हणतो. तर त्याने काय केलं की इतर ज्या नेटिव्ह आपले ग्रासेस होते ते पूर्ण सप्रेस केले, ते वाढत गेले. जसं लॅन्टेना कॅमेऱ्याचं उदाहरण आहे, टंटरी आहे, घाणेरी आहे. तर त्यामुळं काय झालं की देशी प्लांट जे आहेत त्याला म्हणजे अग्रेसिव्ह ग्रोथ मुळे सप्रेस करा, म्हणजे हे काही दुष्परिणाम झाले. तर हे दुष्परिणाम फार थोड्या वनस्पती अशा आहेत, थोडं स्पेसीज आहेत की त्यांचे असे काही दुष्परिणाम आहेत. परंतु सगळ्याच वनस्पती विदेशी सगळ्याच वाईट असतात असं नाही. पण कसं असतं की एकदा कन्सेप्ट आपल्या डोक्यात आला की देशी लावा. आता ग्लोबल आपण एन्व्हायरमेंट मध्ये जगतोय, देशी विदेशी असं काही राहिलं नाही. बरोबर आहे. घरामध्ये आपण टूथपेस्ट पासून पाहिलं तर आज साबण, आंघोळीचं प्रत्येक गोष्ट ही विदेशी वापरतो. म्हणजे असं काही नाही की प्लांट विदेशी लावायला काहीच हरकत नाही, कारण डेफिनेटली जे प्लांट आपल्यापर्यंत काय येतं, काहीतरी त्यात चांगले गुण आहेत म्हणूनच येते. बरोबर. आणि निश्चित आपण फक्त सिलेक्शन करताना प्लांट, की विदेशी प्लांट असू दे की देशी असू द्या, आपल्याला योग्य आहे का, आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये त्याची वाढ चांगली होईल का नाही, त्याचा नेमका एस्थेटिक व्हॅल्यू काय आहे, तर त्या सगळ्याचा विचार करून आपण झाडाची निवड करावी. का तो केवळ देशी आहे म्हणून लागवड. आता वडासारखं झाड आहे, प्रचंड मोठं वाढतं, एक हजार वर्षाचे आयुष्य आहे त्यांचे. बरोबर. ते आपण जर दारात लावलं किंवा किचन मध्ये लावलं तर ते चालणार नाही. पुढे आपलं झाडाला त्याचे प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. मग अशीच झाडं असतील, त्याची ग्रोथ हॅबिट कशी आहे, आपली जागा किती आहे, क्लायमेटिक कंडिशन कशा आहेत, त्यामुळं कुठलं झाड आपण सिलेक्ट करतो, देशी की विदेशी महत्वाचं नाही, परंतु त्याचे साधारण परिणाम काय आहे, कोणत्या परिस्थितीने वाढतं. तर त्यामुळं निश्चित आपण विदेशी काही ठराविक स्पेसीचं एक्झाम्पल आहेत आपल्या समोर, नाही असं नाही. त्यामुळं सिलेक्ट करताना विदेशी झाडं सुद्धा घ्यायला काय हरकत नाही. सगळंच विदेशी वाईट असतं असं नाही, आणि सगळं स्वदेशी चांगलं आहे असंही नाही. तर त्यामुळं आपल्या नेटिव्ह फ्लोरामध्ये सुद्धा जे जंगली झाड आहेत ते जंगलातच चांगले दिसतात, ते दारात लावून चालणार नाही, शहरात लावून चालणार नाही. तर त्यासाठी आपल्याला रोड साईडला कुठली झाडं लावायची किंवा आपल्या दारासमोर अव्हेन्यू क्रिएशन साठी कुठली झाडं लावायची, तर त्याकरता आपण आपल्या क्लायमेटला सूट होणारे, मग ते देशी असोत की विदेशी असोत, त्यामुळे तो काही भाग महत्वाचा नाही. फक्त काही ठराविक स्पेसीज आपण एक्झाम्पल पाहतो तेवढ्या वगळता इतर परदेशी झाडं हे सुद्धा चांगलेच आहेत, त्यातनं आपल्याला लागवड करायला किंवा सिलेक्शन करायला काहीच हरकत नाही. ओके सर, सध्या अर्बनायझेशन चालू आहे किंवा झाडांची तोड जी चालू आहे, तर याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? तर काही ठिकाणी आपल्याला समजा आता एकूणच डेव्हलपमेंट जर आवश्यक असेल तर काही प्रमाणात झाडं ही तोडावी लागतील, नाही असं नाही, परंतु शक्यतो टाळावे. जेवढं इतर पर्याय शोधता येतील तेवढे शोधावे. नुसतं प्रुनिंग किंवा ट्रेनिंग करून काम बघत असेल तर त्या पद्धतीने करावं, आणि अगदीच नाविलाज असेल तर झाडं तोडायला हरकत नाही, पण एक झाड तोडलं तर त्याच्या बदल्यात कमीत कमी 3 ते 4 झाडं नवीन लावली पाहिजे, की जेणेकरून आपल्याला पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. तर काही रोड साईडला जुनी झाडे झाल्या असतील समजा, तर त्या बऱ्याच वेळा फांद्या पडून ऍक्सिडेंट होतात, त्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. तर त्याला प्रुनिंग करू शकतो आपण सीझनली, म्हणजे पूर्ण झाड न काढता काही फांद्या कट करणं, त्याला योग्य शेप देणं किंवा ऍक्सिडेंट होणार नाही ही काळजी घेणं. अगदीच आवश्यक असेल तर झाडं काढायला हरकत नाही, परंतु त्या बदल्यात आपण नवीन झाडं ही लावणं गरजेचं. बरोबर.
तर सर आता सध्या सगळीकडे घरांमध्ये, ऑफिसेसमध्ये, वेगवेगळ्या वर्क प्लेसेसमध्ये झाडं घेतली जातात, लावली जातात. पण त्याची म्हणावी अशी पुरेशी पुढे काळजी घेतली जात नाही. तर याच्यासाठी आपण काय करू शकतो? तर याच्यामध्ये आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी किंवा सोशल इन्स्टिट्यूट असतील किंवा प्रायव्हेट इन्स्टिट्यूट असतील तिथे किंवा हॉस्पिटल्स आहेत, हं, इथे ही इंडोर प्लांटची अवस्था अतिशय वाईट असते. आपण पाहतो बऱ्याच वेळा हं, कीड आलेली असते, रोग आलेला असतो. विशेषतः त्याला खतं दिली जात नाही, कसं तरी आपलं पाणी घातलेलं असतं, त्यामुळं रोडवलेल्या अवस्थेमध्ये आणि ते ज्या दृष्टीने अपेक्षेने आपण लावलेले ते अपेक्षा पूर्ण होत नाही. हं, तर त्याकरता एकतर यात त्यांचाही दोष आहे असं म्हणता येणार नाही, कारण तिथं त्यांना वेळ नसतो, मॅनपॉवर नसतो, त्यातनं टेक्निकल नॉलेज नसते. तर त्यासाठी एक सोल्युशन आपल्याकडे आहे. आपण निसर्ग नर्सरी जी आहे आणि हं. प्लांट लायब्ररी हा कन्सेप्ट आपण इंट्रोड्यूस केला. बरं. त्याच्यामध्ये जसं बुक लायब्ररी असते, आपण आपल्या गरजेप्रमाणे पुस्तकं बदलतो, हं, तसं प्लांट लायब्ररीमध्ये हे ज्या इन्स्टिट्यूट आहेत किंवा ऑफिस आहेत तर यांनी ठराविक कालावधीनंतर हं, ह्या प्लांट्स चेंज करणं हा हं, त्याचा उद्देश आहे. म्हणजे जो प्रॉब्लेम आहे मेंटेनन्सचा किंवा हं. खराब होण्याचा, तो त्यातनं पूर्ण सोल्युशन त्याला मिळू शकतं. ओके. आणि दुसरी गोष्ट, एकच प्लांट एका ठिकाणी ठेवून ठेवून आपल्याला थोडासा कंटाळा आला असतो, तर ते चेंज केलं आपण, हं, तर त्यात वैविध्य आपल्याला विविधता आणता येईल. आणि त्या दृष्टीने अतिशय आपण सगळ्या परिस्थितीचा विचार करून हा हं, कन्सेप्ट आपण आणलाय की प्लांट लायब्ररी. हं, तर प्लांट लायब्ररी म्हणजे काय, की जसं पुस्तकं बदलतो आपण तसं प्लांट बदलणं. याच्यात अडचणी आहेत नाही असं नाही, थोडं ट्रान्सपोर्टचा प्रश्न आहे हं, किंवा त्या दृष्टीने आपल्याला परंतु जर आपल्याला कायमस्वरूपी फ्रेश प्लांट्स हवे असतील हं, तर मेंटेनन्स हा एक त्यावर पर्याय होऊ शकतो, पण त्यापेक्षा चांगला पर्याय हा जो आहे तो चेंज करणं. हं, तर आपण 2 महिने 3 महिने एकदा प्लांट आपण ठेवल्यानंतर 2-3 महिने त्याला काही होत नाही, हं, निदान व्यवस्थित फ्रेश कंडिशन मध्ये असतो. तर ते आपण 3 महिन्यानंतर जर चेंज केलं हं, तर कायमस्वरूपी आपल्याला फ्रेश प्लांट मिळतील. हं, मेंटेनन्सचा काही प्रश्न येणार नाही किंवा काही कीड रोग असेल तर त्याची काळजी ऑटोमॅटिक घेतली जाईल. हं, न्यूट्रिशनचाही प्रश्न मिटेल. तर ह्या सगळ्या प्रश्नावरती हे अतिशय चांगलं उत्तर आहे की प्लांट लायब्ररी. याच्यामध्ये आपण काय केलंय की इनडोअर प्लांट्स, आउटडोअर प्लांट्स आणि विशेषतः इनडोअरमध्ये टेबल प्लांट, डॉर्मेटरी प्लांट, त्याच्यात अतिशय विविध जवळजवळ 200 स्पेशीज आपल्याकडे प्लांट इंडोअर प्लांटच्या आहेत. हं. आणि प्रत्येक स्पेशीसचे 4 साईज मध्ये प्लांट उपलब्ध आहेत. म्हणजे टेबल पॉट जो आहे तो 5 इंची मध्ये आकर्षक कव्हर पॉट सहित जर टेबलवर ठेवला तर तो टेबल पॉट म्हणून आहे. हं, त्यापेक्षाही छोट्या साईजचे सुद्धा पॉट आपल्याला 4 इंची मध्ये आहे. डॉर्मेंटरी मध्ये ठेवायचे ते साधारण 8 इंची साईजची कुंडी आहे. हं, आणि समजा एंट्रन्सला असतील किंवा मध्ये असतील तर ते 10 इंची पर्यंत मोठ्या साईजच्या कुंड्या आहेत. हं. तर त्या दृष्टीने प्रत्येक कुंडी आणि याच्यामध्ये कॉस्ट व्हेरिएशन इंडोर प्लांट मध्ये एवढी आहे की 50 रुपयापासून तर 500 रुपयापर्यंत किमतीचे प्लांट आहेत. बरं. त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा काय होतं की जास्त किमतीचे प्लांट मग घ्यायला थोडंसं काकू करतात लोक. हे हं. ऑर्किड सारखं प्लांट आहे, हं, हं, अतिशय अट्रॅक्टिव्ह आहे, फुलं आहेत, खूप दिवस टिकतंय, परंतु त्याचा मेंटेनन्सचा प्रचंड प्रॉब्लेम आहे. हं. मग ते प्लांट लायब्ररीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण इन्क्लूड केलेल्या आहेत आणि त्या प्लांटची कॉस्ट प्रमाणे सबस्क्रिप्शन ठेवलेलं आहे. बरं. म्हणजे साधारण जेवढी किंमत हं, तेवढं आपण डिपॉझिट म्हणून त्यातनं त्या सबस्क्रिप्शन मध्ये घेऊया. हं, आणि मेंटेनन्सची जो कॉस्ट आहे हं, ती ठराविक कॉस्ट, आता आपण त्यामध्ये वर्क केलं, समजा एखाद्या ऑफिसला किती 10 कुंड्या घ्यायच्या, 20 कुंड्या घ्यायच्या, तर त्या कुंडीच्या किमतीप्रमाणे हं. गुणिले संख्या तेवढं सबस्क्रिप्शन राहील. ओके. आणि मेंटेनन्स जो रिप्लेसमेंटचा जो भाग आहे, हं. जर आपल्या नर्सरीत येऊन जर त्यांनी रिप्लेस केलं तर त्यांना फ्रीमध्ये रिप्लेसमेंट देऊया आपण. ओके. परंतु जिथे आहे तिथे निघून जर प्लॅन द्यायचा असेल तर ट्रान्सपोर्ट कॉस्ट त्यामध्ये तेवढी ऍड होईल. हं. तर ह्या दृष्टीने हे सगळे प्लॅन आपण तयार केलेले आहेत. ओके. आणि विशेषतः ज्या मोठ्या इन्स्टिट्यूट आहेत, समजा हॉस्पिटल्स आहेत, तिथं स्टाफ त्यांचं काम वेगळ्या पद्धतीचं चालू असतं, त्यांना वेळ नसतो बरोबर. कुंड्यांकडे पाहण्यासाठी. बऱ्याच वेळा मॅनपॉवर नसतं किंवा जे आहे ते स्किल मॅनपॉवर नसतं, त्यांना हं. टेक्निकल त्यातलं ज्ञान नसतंय. त्यामुळे मेंटेनन्सच्या असंख्य अडचणी येतात. माळी ते नुसतं पाणी घालायचं काम करतात, बरोबर. त्यांना बाकी काही टेक्निकल ज्ञान नसतंय. हं. खतं कुठली द्यायची, औषधं कुठले फवारायचे. तर त्या दृष्टीने आपण ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन हा प्लॅन आपण डेव्हलप केलाय. आणि एक समजा
गरजेप्रमाणे हाऊस होल्डमध्ये सुद्धा हे काही ऑफिसनेच सबस्क्रिप्शन घ्यावं असं नाही. हम्म, इव्हन हाऊस मध्ये आपल्याला एक 10 कुंड्याची आवश्यकता आहे डॉर्मेटरीमध्ये, तर 10 कुंड्याचं सबस्क्रिप्शन ते घेऊ शकतात. त्या प्रमाणात कॉस्ट कमी होईल आणि त्यांना सुद्धा फ्रेश प्लांट दर 3 महिने 2 महिने 3 महिने ते रिप्लेस करून मिळतील. तर मेंटेनन्सची झंझट राहणार नाही त्याच्यामध्ये, काहीच कुठलाच प्रॉब्लेम राहणार नाही. आणि त्या दृष्टीने आपण हा प्लॅन आणलेला आहे. किंवा याला दुसरा पर्याय असा आहे की समजा एखाद्याला सबस्क्रिप्शन किंवा लायब्ररी कन्सेप्ट नको आहे, तर ते मेंटेनन्स सुद्धा आपण एएमसी कन्सेप्ट जो आहे, अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट, तर इव्हन हाऊस होल्ड पासून तर मोठ्या इन्स्टिट्यूट पर्यंत किंवा फार्म हाऊसेस आहेत त्यांचे, तर त्या कामाचं स्वरूप पाहून आपण एएमसी तिथं करणार आहोत. आणि त्यामध्ये कसं एक आपली स्पेशलाइज टीम असेल, पूर्ण त्यामध्ये डिग्री होल्डर किंवा डिप्लोमा होल्डर, त्यातलं ज्ञान असणारे मुलं, त्याला पूर्ण प्रशिक्षण दिलेली मुलं त्यात असतील. त्यामध्ये इव्हन खतं जे आहेत ते औषधं आहेत त्याचे अतिशय उच्च दर्जाचे पर्यावरणपूरक असे आपण हे सगळे इनपुट वापरणार आहोत. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा वापर म्हणजे पर्यावरणाचा आपण सगळा व्यवस्थित विचार करून ही सगळी संकल्पना आपण सेट केली. त्याच्यामध्ये प्लांट लायब्ररीचं जर मेंबर झाला एखादा, तर त्याला कुठलंच काही पाहायची गरज नाही. फ्रेश प्लांट वर्षभर किंवा जोपर्यंत ते आपले मेंबर आहेत तोपर्यंत त्यांना फ्रेश प्लांट द्यायची आपली जबाबदारी. ओके. मेंटेनन्सचा जो पार्ट आहे तो सगळं आपण आपल्या नर्सरीमध्ये ठेवूया. काही समजा एखादं खराब झालं तर त्यात रिप्लेसमेंटची सुद्धा आपण सोय केलेली आहे. आणि मेंटेनन्स मध्ये कसं हाऊस होल्ड पासून तर अगदी मोठ्या ऑफिसेस पर्यंत किंवा फार्म हाऊस पर्यंत सगळ्यांचं मेंटेनन्स कामाचं स्वरूप पाहून, समजा आता एएमसी आपल्याला करायचं असेल तर पहिल्यांदा आपण व्हिजिट करूया, तिथं व्हिजिट करून त्याचा सर्वे करून त्यांना कोटेशन देऊया. कोटेशन दिल्यानंतर समजा 1-2 मीटिंग झाल्यानंतर अप्रूव्ह झालं की त्यानंतर ते क्वार्टरली पेमेंट सिस्टीम ठेवली आपण. एक फर्स्ट क्वार्टरचा समजा क्वार्टरली पेमेंट केल्यानंतर आपण मेंटेनन्सची सर्व्हिस सुरू करणार. तर सर्व्हिस ही अतिशय उच्च दर्जाची असेल, त्यात क्वालिफाईड स्टाफ असेल, विथ युनिफॉर्म त्या गोष्टी असतील. इनपुट जे वापरणार आपण ते पर्यावरणपूरक ऑर्गॅनिकला प्राधान्य देऊन खतांचा वापर करूया. केमिकलचा कमीत कमी वापर कसा होईल ते आपण पाहूया. आणि पर्यावरणपूरक असं आपण सगळ्या पद्धतीने ह्या प्लॅन्टचं मेंटेनन्स करूया. ही एक संकल्पना आहे. त्याचप्रमाणे आपण काही प्रशिक्षण सुद्धा यामध्ये आयोजित करणार आहोत. विशेषतः असे काही गृहिणी असतील की ज्यांना बागकामाची आवड आहे परंतु त्यातलं ज्ञान नाही, किंवा कंपोस्टिंग आहे की पॉट मिक्सर कसं तयार करावं, झाडं कशी लावावी, झाडं कशी सिलेक्ट करावी, या दृष्टीने 1 दिवसाचा आपण वर्कशॉप किंवा ट्रेनिंग प्रोग्राम आपल्या नर्सरीवरती ऑर्गनाईज करणार आहोत. ही सर्व्हिस आहे. पुढे जाऊन आपण जसं प्लांट लायब्ररी प्रमाणे फ्रँचायझी मॉडेल पर्यंत आपण, विशेषतः फ्रँचायझी मॉडेलचा उद्देश असा आहे की जेव्हा 3 वर्षापूर्वी आम्ही ही नर्सरी इस्टॅब्लिश करत होतो, सुरुवातीला आम्हाला काहीच लक्षात येत नव्हतं. कुठून सुरुवात करायची, कोणते प्लांट आणायचे, कसे ठेवायचे, कसा आउटलेट असावा, त्याची केअर कशी घ्यावी, हे सगळं आम्हाला समजून घ्यायला 3 वर्ष गेली. बरोबर. मग तेच एखादा उत्साही मेंबर असेल आणि त्यांना इमिजिएट हा उद्योग सुरू करायचा असेल नर्सरीचा, तर इमिजिएट आपण फ्रँचायझी मॉडेलमध्ये त्यांना एक 15 दिवसामध्ये सेटअप करून देऊ शकतो. आता एवढी एक्सपर्टाईज आपल्याकडे आहे त्यामध्ये. तर त्या दृष्टीने ते सुद्धा वेगवेगळ्या विविध शहरामध्ये जिथे गरज असेल आणि कोणी त्यांची तयारी असेल तर टेक्निकल बॅकअप सगळा प्लॅन सहित आपण त्यांना देऊया. आणि पूर्ण सर्व्हिस पुढे, समजा नुसतं झाडं देऊन चालणार नाही, तर ते मेंटेनन्स कसा करायचा, पॉट मिक्सरचा इश्यू आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या फ्रँचायझी मॉडेलमध्ये आपण इन्क्लूड केल्या. ओके, नाईस. सर ऍक्च्युली ही जी कन्सेप्ट आपण आता निसर्ग प्लांट लायब्ररी ही जी आपण कन्सेप्ट घेऊन चाललोय, ही खरंच एकतर वेगळी कन्सेप्ट आहे. आणि याच्यावर एक लक्षात येतं की म्हणजे समजा आपल्याला फॉर शॉर्ट ड्युरेशन जरी कुणाला झाडं हवी असेल एखाद्या समारंभासाठी किंवा घरगुती समारंभ असेल किंवा ऑफिस, तो वेगळा कसा आपण प्लांट रेंटल कन्सेप्ट म्हणूया आपण, की टेम्पररी जर कुणाला एखाद्या समजा काही समारंभासाठी, मीटिंगसाठी टेम्पररी झाडं हवी असतील तर तो सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे की ते प्लांट रेंटल मध्ये म्हणू आपण, रेंट बेसिसवरती ते झाडं त्यांना पुरवली जातात. तर तो विषय वेगळा आहे. परंतु हे कायमस्वरूपी ग्रीनरी आपण निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला राहायला प्रत्येकालाच आवडतं, परंतु वेळ नसतो, तेवढं मॅन पॉवर नसतो तशी, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना उपलब्ध करून देतो. राईट. आणि आता जे काही पास आउट होतात स्टुडंट, 10वी असतील 12वी असतील, किंवा यांना
ऍग्रिकल्चरल असेल किंवा आपण जे आता नवीन कन्सेप्ट घेऊन चाललोय, तर या कन्सेप्ट थ्रू एम्प्लॉयमेंट जनरेशन. तर याच्यामध्ये कसं की जेव्हा आपण प्लांट लायब्ररी कन्सेप्ट म्हणू किंवा अॅन्युअल मेंटेनन्सचा असेल, प्लांट रेंटलचा असेल किंवा फ्रँचायझी मॉडेल असेल, तर यासाठी आपल्याला ट्रेन मॅनपॉवर हे आवश्यक आहे. त्यामुळं बऱ्याच लोकांना आपण त्यात रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो. त्याचप्रमाणे काही निसर्गप्रेमी ग्रुप आहेत किंवा काही हाऊसवाईफ आहेत किंवा इवन स्कूलचे विद्यार्थी आहेत ज्यांना सायंटिफिक नॉलेज हवं आहे. बऱ्याच वेळा कसं असतं, पुस्तकामध्ये काही गोष्टी असतात परंतु नुसतं थेरी पाहून लक्षात येत नाही. तर त्यांचा प्रॅक्टिकल सेशन तिथं आपल्या नर्सरीवरती आपण ते कंडक्ट करणार आहोत. त्या दृष्टीने आपण ट्रेनिंग प्रोग्राम सुद्धा सुरू करणार आहोत त्या दृष्टीने. आणि 1 डे ट्रेनिंग प्रोग्राम, वीकली ट्रेनिंग किंवा सर्टिफिकेट कोर्स असे विविध प्रशिक्षण वर्ग सुद्धा आपण त्यामध्ये आयोजित करणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला मॅनपॉवर मोठ्या प्रमाणावर लागलं असल्यामुळं रोजगार निर्मिती यामधून सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला होऊ शकते. राईट. आणि फ्रँचायझी मॉडेल असल्यामुळं ज्याच्याकडे जागा आहे आणि इच्छा आहे, डेफिनेटली आपली फ्रँचायझी पण जाईल, त्यालाही रोजगार मिळेल आणि एनिवेज त्याही गावामध्ये अगेन एक नवीन एम्प्लॉयमेंट जनरेशन होऊ शकतं. डेफिनेटली कसं असतं की कुठली गोष्ट लगेच इस्टॅब्लिश होत नाही. बरोबर. आता कसं होतं, आता आमचंच उदाहरण सांगितलं आम्हाला की 3 वर्षापूर्वी जेव्हा मी नर्सरी सुरू केली तेव्हा काहीच कळत नव्हतं कुठून सुरुवात करावी, कुठून प्लांट आणावी. तर ते हळूहळू इथपर्यंत आम्हाला आता हे पूर्ण नर्सरी डेव्हलप करायला 3 वर्षाचा कालावधी गेला. आज आपण आपल्याकडे वेगवेगळे सेक्शन आहेत. त्याच्यामध्ये इंडोर प्लांटचं सेक्शन वेगळं आहे, फ्लॉवरिंग प्लांटचं सेक्शन वेगळं आहे, औषधी वनस्पतीचं सेक्शन वेगळं आहे, इव्हन फॉरेस्ट स्पेसीज जे आहेत त्या जंगली वनस्पती त्याचं सेक्शन वेगळं आहे, फ्रूट क्रॉप्स आहेत. तर हे त्याची केअर कशा प्रकारे घ्यावी, वॉटर रिक्वायरमेंट किती आहे, क्लायमॅटिक रिक्वायरमेंट कशा आहेत, त्याला इंडोर प्लांटला आपल्याला ग्रीन हाऊस आहे ते कशा प्रकारचं असावं, लाईट कंट्रोल कंडिशन आहेत, पाण्याची प्रत कशी असावी, ह्या सगळ्या गोष्टी त्यात आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आणि नवीन सुरू करायचं असेल तर असंख्य अडचणी येतात आणि त्या अडचणी येऊ नये म्हणून आपण हे फ्रँचायझी मॉडेल हा कन्सेप्ट डेव्हलप केलाय. आणि अगदी कमीत कमी कालावधी आपण एकदम बेस्ट क्वालिटीची नर्सरी आपण त्यांना इस्टॅब्लिश करून देऊ शकतो. किंवा एखाद्या मॉलमध्ये एखादी समजा गिफ्ट शॉपी असेल, लाईव्ह प्लांट सगळ्या, तर ते सुद्धा आपण फ्रँचायझी मॉडेलमध्ये इन्क्लूड करूया की स्मॉल स्केलवरती आपण एखादा असं शॉप असेल तर त्याला सुद्धा पूर्ण फ्रँचायझी मॉडेलमध्ये आपण डेव्हलप करून देऊ शकतो. नाईस. हा खरंच एक वेगळा उपक्रम आहे सर. आणि आपल्या या नवीन उपक्रमासाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा सर आपल्याला. येस, धन्यवाद. तर मंडळी, आजचा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. असेच नवीन नवीन पॉडकास्ट बघण्यासाठी सह्याद्री संवाद चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि प्रत्येकाने एक झाड नक्की लावा.